तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे जसं की तुम्हाला व्हॉट्सअपवर एखादी लिंक सेंड करतात आणि ती लिंक तुम्हाला एकदा पाहिजे म्हणजे समजा त्या लिंक जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्यासोबत फ्रॉड सुद्धा होऊ शकतो किंवा बँक अकाउंटमध्ये पैसे सुद्धा कट होऊ शकतात। अशा मध्ये काही लिंक्स असतात आणि तुम्ही काही वेळी त्या लिंक्सवर क्लिक करता आणि लिंक्सवर क्लिक केल्यानंतर तिथे काही लिंक्स अशा असतात की तिथे मोबाईल नंबर रजिस्टर करा, त्यानंतर OTP टाका आणि सगळा ॲक्सेस आहे त्यांच्यापाशी जातो। तर सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला ही लिंक तुम्हाला चेकिंग करून घ्यायची, खरंच ही लिंक जी काय फ्रॉड तर लिंक नाही का ओरिजिनल लिंक आहे का नाही सगळं काय डिटेल्स मी सांगतो, कशी पाहिजे काय सगळं काय डिटेल्स मी सांगतो। सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ झाला आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आता नवीन वर्ष जसं चालू होणार आहे तशाच पद्धतीतून तुम्हाला एक लिंक येऊ शकते। जसे की समजा काही वेळी येते जसे की तुम्हाला माहिती असेल की ह्याचा वाढदिवस असला एखाद्याचा की ते लिंक शेअर करता वाढदिवसानिमित्त तुम्हाला इतका रिचार्ज फ्री भेटलेला आहे किंवा लॉटरीचे तिकीट जातात, फक्त या लिंकवर क्लिक करा आणि तुमची जी लॉटरी आहे ती क्लेम करून घ्या। तर तुम्हाला सांगतो एकदा काय करायचं, समजा जर तुम्हाला अशी एखाद्या मित्राने लिंक जर सेंड केली असेल, तुम्हाला जर चेकिंग करायची असेल ही लिंक खरंच फ्रॉडची लिंक आहे का ओरिजिनल लिंक आहे तर ही कशी पाहू शकता। एक वेबसाईट तुम्हाला सांगतो, त्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर जी काही लिंक आहे ती कॉपी करून पेस्ट करून सगळं काय डिटेल्समध्ये जाणून घेऊ शकता खरंच ही लिंक जी काय ओरिजिनल आहे का ही फ्रॉडची लिंक आहे, जेणेकरून तुमचं जी काय अकाउंट किंवा व्हॉट्सअपचं अकाउंट हॅक होऊ शकते किंवा व्हॉट्सअपवरच बऱ्याचशाच लिंक्स तुम्हाला सेंड करतात तुमचे मित्र ती आणि काही वेळी तुमचे बँक अकाउंटसुद्धा खाली होऊ शकते किंवा मोबाईलचा जो डाटा आहे तो चोरी जाऊ शकतो, मोबाईलसुद्धा हॅक होऊ शकतो। तुम्हाला माहिती आहे एका लिंकच्या नुसार तुमचा मोबाईल आहे तो पूर्ण हॅक केला जाऊ शकता। तर हे कसं काय करायचं सगळं काय डिटेल्स मी सांगतो। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा आणि हा व्हिडिओ आहे तो प्रत्येकानं हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि तुमच्या इतर नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा, कारण की सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं, जसं की समजा मला व्हॉट्सअपवर एक लिंक आली आहे बघू शकता, ही लिंक काय करायची मला सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो ओपन करून घ्यायची नाही। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं ह्या लिंकवर प्रेस करायचा आणि इथून जी की लिंक आहे ऑटोमॅटिक जी काय कॉपी होणार आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं दोन प्रकारे तुम्ही चेकिंग करू शकता की जी की लिंक आहे ओरिजिनल आहे का फ्रॉडची आहे। त्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचा आणि क्रोममध्ये जायचं आहे। क्रोममध्ये तुम्ही गेल्यानंतर एक वेबसाईट तुम्हाला भेटते जी की स्क्रीनवर तुम्हाला वेबसाईट दिसेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी डायरेक्ट लिंक भेटेल त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता। त्यानंतर ह्या पहिली जी की वेबसाईट येईल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर थोडीशी लोडिंग येईल, लोडिंग घेतल्यानंतर जी की वेबसाईट आहे ती तुमच्यामोर ओपन होऊन जाईल। अशा पद्धतीचा काहीसा तुम्हाला वेबसाईटमोर इंटरफेस येईल। त्यानंतर तुम्हाला इथे URLचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर इथे जी की खाली तुम्हाला सर्च स्कॅन URLचा जी की ऑप्शन तुम्हाला भेटेल कॉलम, त्यात ती फक्त लिंक जी की कॉपी केली आहे ती पेस्ट करून द्यायची, बाकी काय करायचं नाही। त्यानंतर सर्चवर तुम्हाला क्लिक करायचं। सर्चवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस येईल। त्यानंतर तुमच्यामोर बघू शकता जी की लिंक आहे जी की तुम्हाला सगळ्या डिटेल्स भेटेल, जी की लिंक आहे तुम्हाला दुसरी पण लिंक टाकून मी दाखवतो कशा पद्धतीतून काय ही जी की लिंक आहे ती फ्रॉडची लिंक आहे। कशी समजायची इथे बघू शकता जी की रेड तुम्हाला दिसत असेल तर समजायची ही लिंक फ्रॉडची आहे। ह्या लिंकवर तुम्ही अजिबात क्लिक करायचं नाही। ज्यावेळेस इथे बघू शकता खाली जी की टिक मार्क अशा पद्धती सगळी येईल त्यावेळेस समजायचं की ही लिंक जी काय ओरिजिनल लिंक आहे। अशा पद्धतीचा जर इंटरफेस आला तर समजायचं की ती लिंक फ्रॉडची आहे। जसं की मी दुसरी एक लिंक माझ्याकडे आहे ती मी कॉपी करून घेतो, जशी की ही कॉपी करून देऊ शकतो किंवा ही सुद्धा मी कॉपी केली आहे। त्यानंतर फक्त इथे जातो आणि इथून जी की मागली जी प्रोसेस होती ती इथे फक्त मी लिंक पेस्ट करतो आणि सर्चवर क्लिक करतो। ओके, मी ज्यावेळेस सर्चवर क्लिक कर त्यावेळेस बघू शकता जी की बघू शकता इथे ही सुद्धा लिंक जी काही फ्रॉडची लिंक आहे, जसं की बघू शकता दोन ठिकाणी टिक मार्क अशा रेड आले। ज्यावेळेस समजा पूर्णपणे अशा पद्धतीने टिक मार्क येतील त्यावेळेस समजायचं लिंक जी काय ओरिजिनल आहे। आता दुसरी सुद्धा एखादी आपली यूट्यूबची असेल किंवा कुठलीही लिंक असेल ती मी लिंक इथून कॉपी करतो आणि ती बघू शकता जी की आता ही मी कॉपी केली आहे। आता ही बघूया आपण जी की ओरिजिनल लिंक आहे का नाही। जसं की इथे गेलो मी आणि इथून मी सर्च केलं। ओके, ज्यावेळेस तुम्ही सर्च करशील त्यावेळेस काय होईल एखाद वेळेस लोडिंग येतं, जी की बघू शकता आता लोडिंग येते जी की वेबसाईटची स्कॅनिंग होते आणि स्कॅनिंग झाल्यानंतर बघू शकता जी की आहे ही ओरिजिनल आहे। बघू शकता जी की तुम्ही बघू शकता क्वालिटी जी की आहे ते क्वालिटी नाही, व्हिडिओची क्वालिटी सगळं काय तुम्हाला दाखवते जी की व्हिडिओची लिंक आहे त्यामुळे ती बघू शकता जी की ओरिजिनल आहे ती बघू शकता सगळीकडे टिक मार्क आलेली आहे। सगळं काय तुम्ही डिटेल्स येथून वाचून घेऊ शकता। जी की सगळीकडे जर टिक मार्क आली तर समजायची ती लिंक जी काय ओरिजिनल आहे आणि जर मग अशा पद्धतीने अशा रेड पद्धतीतून सगळीकडे आलं तर समजायचं ती लिंक फ्रॉड आहे।
हाय हो, तुम्हाला समज असेल की लिंक कशा पद्धतीने आपण पाहू शकतो जी की फ्रॉड आहे का नाही, आणि ही जर लिंक तुम्ही एकदा चेकिंग केल्यानंतर तुम्हाला इझिली समजेल जी की लिंकमधून फसवगिरी पण होते, जी की व्हॉट्सअप आहे तुमचं हॅकसुद्धा केलं जाऊ शकतं. हाय हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला वेबसाईट माहिती होती का नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्ट